नमो नमः. मी बॅस्ट्रो गायत्री जोशी. वृषभ राशींच्या लोकांसाठी मे महिना म्हणजेच जणू काही राजयोग घेऊन आला आहे. या महिन्यात सर्वात मोठी घटना म्हणजेच देवगुरु बृहस्पती तुमचे 12वे स्थान सोडून तुमच्या स्वतःच्या राशीत प्रथम स्थानी प्रवेश करत आहेत. तसेच 17 मे पासून अधिक ज्येष्ठ मास सुरू होत असल्याने तुमच्यासाठी दुहेरी आनंदाची बातमी आहे. तुमच्याच राशीत बसलेले गुरु आणि सूर्य बुधाचे गोचर तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग उघडणार आहे. करिअर आणि नोकरी. करिअरच्या बाबतीत गुरुचा तुमच्या राशीतील प्रवेश हा एक टर्निंग पॉइंट ठरेल. गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीत जाणवणारे अडथळे आता दूर होतील. 17 मे नंतर कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मानसन्मान वाढेल. सरकारी कामात असलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभकारक आहे. जे लोक परदेशात जाण्याचा विचार करत आहेत किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत आहेत त्यांना या महिन्यात मोठी संधी मिळण्याचे योग प्रबळ आहे. व्यापार आणि आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टीने वृषभ राशीसाठी मे महिना खूपच समाधानकारक असेल. राशीचा स्वामी शुक्र आणि बुधाच्या शुभ स्थितीमुळे तुमची आर्थिक आवक वाढेल. 17 मेला अधिक मास सुरू झाल्यानंतर जुन्या रखडलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी मात्र घाईघाईत कुठलेही मोठे निर्णय घेऊ नये. आर्थिक गुंतवणूक करताना घरातील मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. कोणालाही मोठे कर्ज देणे या महिन्यात टाळा, अन्यथा पैसे परत मिळण्याची अडचण वाढू शकते. कौटुंबिक आणि आरोग्य. कौटुंबिक जीवनात गुरुची कृपा असल्याने घरात मंगल कार्य ठरण्याची दाट शक्यता आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक परिपक्व होईल आणि एकमेकांचे सहकार्य लाभेल. मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा करिअर बद्दल चांगली बातमी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र वृषभ राशींच्या लोकांनी सावध राहावे. गुरुच्या प्रभावामुळे पचनाच्या तक्रारी किंवा वजन वाढण्याची समस्या जाणवू शकते. विद्यार्थ्यांनी या महिन्यात एकाग्रतेसाठी योगासने आणि ध्यान करण्यावर भर द्यावा. अभ्यासात प्रगती होईल. वृषभ राशीसाठी या अधिक मासाचे 3 विशेष उपाय खालील प्रमाणे आहेत. उपाय पहिला, एका लहान काचेच्या बाटलीत अर्धी बाटली मध भरा आणि चांदीचे नाणे आणि ती बाटली कपाटात ठेवा. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढेल. दुसरा उपाय, अधिक मासात प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा आणि श्री सुक्ताचे पठण करा. तिसरा उपाय, 27 मेच्या एकादशीला 33 मातीचे दिवे त्यात तूप घालून तुम्हाला दान करायचे आहे. तर वृषभ राशींच्या मित्रांनो, गुरु तुमच्याच राशीत असल्यामुळे या संधीचा पूर्ण फायदा घ्या. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला संपर्क नक्की करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.